काँग्रेस पक्षाचे मुख्यालय इंदिरा सद्भावना भवन येथे स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून शहीद भगतसिंग चौक रामनगर येथून तिरंगा यात्रा बाईक रॅली जिल्हा अध्यक्ष मनोज चंदूरकर काँग्रेस नेते डॉक्टर अभ्युदय मेघे यांच्या नेतृत्वात काढण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाराष्ट्र माता इंदिरा गांधी चौक, राष्ट्रपिता महात्मा गांधी चौकातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात शहीद स्मारक येथे या यात्रेचा समारोप झाला। अमर रहे, अमर रहे, भगत सिंह अमर रहे, अमर रहे, अमर रहे, भगत सिंह अमर रहे, भारतीय सैन्याचा जय हो, भारतीय सैन्याचा जय हो, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, भगत सिंह अमर रहे, अमर रहे, अमर रहे, भगत सिंह अमर रहे। पाकिस्तान विरुद्ध जे ऑपरेशन सिंदूर केलं त्याच्यात भारतीय सैन्याने जे शौर्य गाजवलं, या भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आणि भारतातली सध्याची एकंदरीत फौज आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे प्रत्येक जिल्ह्यात आज 21 मे हा तसाही दहशतवाद विरोधी दिवस आहे। भारताचे माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांचा आज शहीद दिन आहे। या दिवसाचं औचित्य साधून आज काँग्रेसतर्फे प्रत्येक जिल्ह्यात तिरंगा यात्रा काढण्याचं प्रयोजन केलेलं आहे। वर्धा जिल्ह्यातही ही यात्रा शहीद हुतात्मा भगतसिंग यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन वर्धा फिरून हुतात्मा स्मारक बाबासाहेब आंबेडकर चौक येथे या यात्रेचा समारोप। आज खरं तर भारतीय सैन्याच्या शौर्याच्या त्याला सलाम करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही यात्रा काढतो आहे आणि सोबतच भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीवजी गांधी यांनी या देशासाठी बलिदान देऊन आजचा दिवस हा बलिदान दिवस आहे आणि त्यांना दहशतवादाच्या लढ्यामध्ये वीरमरण प्राप्त झालं आणि म्हणून या देशात आजचा दिवस हा दहशतवादी दिवस विरोधी दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि या दिवशी आपण दहशतवाद संपवण्यासाठी सगळ्या भारतीयांनी एकजूट व्हावं अशी शपथ घेत असतो। त्या निमित्ताने आपण ही आजची यात्रा काढलेली आहे आणि या यात्रेतून आम्हाला लोकांना संदेश द्यायचा आहे की ज्या वीर पुरुषांनी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी वीरमरण प्राप्त केलं त्यांचं स्मरण करावं आणि जे आजही आपले सैनिक दल अगदी कठीण परिस्थितीमध्ये सैन्यामध्ये लढून आपल्याला सुरक्षित असं वातावरण देत आहे आणि दहशतवाद संपवण्यासाठी वेळ पडली तर दुश्मनांच्या हद्दीमध्ये जाऊन हल्ले करतात आहे त्यांना त्यांच्या शौर्याला सलाम करून त्यांना पाठबळ देण्यासाठी म्हणून आजची तिरंगा यात्रा